नमस्कार मंडळी, मी योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण मस्त अशी हॉटेलमध्ये बाहेर रेस्टॉरंटमध्ये मिळते तशी तंदुरी रोटी नान बनवणार आहोत। तर ही तंदुरी रोटी आज आपण मस्त अशी तव्यावरती करणार आहोत। तुम्ही बघू शकता किती मस्त अशी भाजलेली आहे आणि जशी बाहेर ढाब्यावरती मिळते हॉटेलमध्ये मिळते तशा प्रकारे ही रोटी तयार झालेली आहे आणि एकदम मऊसूत आणि सॉफ्ट अशी ही रोटी आहे। बनवायला घेऊया आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया। तर इथे मी कढई घेतलेली आहे बघा मोठी आणि आता यामध्ये अर्धा किलो मैद्याचं पीठ ओतलेलं आहे। तर हे मोजूनच घेतलेलं आहे, अर्धा किलो मैद्याचं पीठ चाळून घेतलेलं आहे। तर आता या पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। सोबतच टाकायचं आहे तर 1 चमचाभर आपल्याला बेकिंग पावडर टाकायची आहे। अर्धा किलो पिठासाठी मैद्याच्या इथं 1 चमचा आपण पोहे खायचा चमचा आहे आपला रोजचा, त्याच्याने 1 चमचा आपण बेकिंग पावडर टाकलेला आहे आणि अर्धा चमचा सोडा टाकायचा आहे बेकिंग आणि 1 चमचा साखर टाकलेली आहे बघा। सर्व मिक्स करून घेऊया। तर इथे मी तुम्हाला योग्य प्रमाण सांगितलेलं आहे। अर्धा किलो मैद्याच्या पिठासाठी आपण 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे आणि 1 चमचा साखर। तर आता यामध्ये टाकायचं आहे 4 चमचे दही टाकायचे आहे आणि सर्व पिठाला लावून घेऊया। दही टाकल्याने आपली तंदुरी छान अशी मऊसूत होते, फुलते। तर इथे दही आपलं छान असं पिठाला लावून होत आलेलं आहे। तर हे पीठ मळण्यासाठी आपल्याला कोमट पाणी करायचं आहे। एकदम गरम पण पाणी घ्यायचं नाही किंवा एकदम थंड पण पाणी घ्यायचं नाही, हलकसं कोमट पाणी करायचं आणि या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। तर इथे बघा हलकसं थोडंसं पाणी ओतलेलं आहे, पिठाला छान असं चोळून घेऊया, लावून घेऊया आणि आता यामध्ये आपल्याला 1 माप तेल टाकायचं आहे। तर तेल हे आपलं गरम वगैरे काही नाही, 1 माप थंडच तेल यामध्ये ओतायचं आहे आणि यामध्ये थोडं अजून पाणी घालून आपल्याला पिठाचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी ही पीठ छान असं मळून घेत आहे। एकदम पातळ पण करायचं नाही किंवा एकदम घट्ट पण करायचं नाही, छान असा मऊसूत आपल्याला इथं पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर तुम्हाला मैद्याच्या पिठाचे तंदुरी करायचे नसतील तर तुम्ही इथं घरातल्या साहित्यामध्ये गव्हाच्या पिठाच्या तंदुरी बनवू शकता। जितकं प्रमाण आपण मैद्याच्या पिठामध्ये घेतलेलं आहे तेच प्रमाण आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये टाकायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता की आपलं छान असं पीठ मळून झालेलं आहे आणि यावरती 1 माप मी तेल ओतलेलं आहे, तेल टाकलेलं आहे। तेल लावून छान असं पिठाचा गोळा आपण मऊसूत तयार करून घेऊया। अशा पद्धतीने पीठ आपण मऊसूत छान असं मळून घेतलेलं आहे। तर आपण पिठाला छान असं तेल लावून घेतलेलं आहे आणि हे पीठ आता 1 ते 2 तास आपण मुरायला ठेवणार आहोत। तर मी इथं मला वेळ नाही म्हणून 1च तास मुरायला ठेवणार आहे। तुमच्याकडे वेळ भरपूर असेल तर तुम्ही 2 ते 3 तास पीठ छान असं मुरायला ठेवू शकता। झाकण लावलेलं आहे, 1 तासाने बघूया। तर इथं आपलं 1 तास झालेला आहे, झाकण काढूया आणि इथं बघू शकता तुम्ही की पीठ छान असं फुललेलं आहे आणि हा पिठाचा गोळा आपण सर्व काढून घेऊया। पीठ जितका वेळ मुरायला ठेवेल तितकं तंदुरी आपली छान असं फुलते। जेव्हा आपण भाजतो तंदुरी तेव्हा असं तंदुरीला आपल्या बबल्स येतात। तर पाट्यावरती पीठ आपण काढून घेतलेलं आहे, त्यावरती खाली थोडंसं कोरडं पीठ टाकलेलं आहे मैद्याचं आणि छान असं पीठ आपण मळून घेऊया। अजून एकदा हाताला पीठ लावूया आणि दोन्ही बाजूने पीठ छान असं मळून घेऊया आणि त्याचे छोटे छोटे आकाराचे तुम्हाला हवं त्या आकाराचे तुम्ही गोळे बनवू शकता। एकसारखे मी इथं 7 ते 8 आकाराचे गोळे बनवणार आहे पिठाचे। तर इथे आपले पिठाचे गोळे तयार करून झालेले आहेत। जवळजवळ अर्धा किलो पिठाचे मी 7 असे गोळे बनवलेले आहेत। मी इथं थोडेसे मोठेच करणार आहे। तर इथे बघा 1 पिठाचा गोळा घेतलेला आहे, पाट्यावरती कोरडं पीठ टाकलेलं आहे आणि आता ही तंदुरी आपण लाटून घेऊया।
तर अंडाकृती आकारामध्ये ही तंदुरी मी लाटून घेणार आहे। तर अर्धा किलो पिठामध्ये मी इथं फक्त 7 गोळे तयार केलेले आहेत। तुम्हाला जर छोटे छोटे एकदम पातळ हवे असतील तर तुम्ही इथं 10 ते 12 तंदुरी बनवू शकता अर्धा किलो पिठामध्ये। तर मी थोडेसे मोठेच करणार आहे। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही तंदुरी मी लाटून घेतलेली आहे। सुरुवातीलाच थोडंसं कोरडं पीठ लावून घ्यायचं आणि नंतर अशा बाजूने आपल्याला लाटायचं आहे। पलटायचं नाही, फक्त एकाच बाजूने आपल्याला ही तंदुरी रोटी छान अशी लाटून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपण लाटून घेतलेली आहे, एकदम पातळ पण नाही किंवा जाड पण नाही। तर यावरती आपल्याला आता इथे मी थोडीशी कलौंजी लावून घेणार आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही असंच तव्यावरती भाजू शकता। यावरती थोडीशी कलौंजी टाकून घेतलेली आहे आणि कोथिंबीर। लाटण्याच्या सहाय्याने वरच्या बाजूने आपण हे थोडंसं फिरवून घेऊया, जेणेकरून कलौंजी आणि कोथिंबीर पिठाला चिटकेल। अशा पद्धतीने हलकंसं लाटून घेतलेलं आहे। पलटून घेऊया। तर आता ही रोटी आपण पलटी करून घेतलेली आहे। वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी आता आपण वरच्या बाजूने हाताने छान असं लावून घेऊया। आणि तंदुरी भाजताना आपला गॅस मोठा पाहिजे, तवा कडकडीत गरम पाहिजे। तुम्ही बघू शकता इथं तव्यामधून धूर निघतोय आणि अशा पद्धतीने ही रोटी आपली तव्यावरती टाकायची आहे। तर तुम्ही इथे बघू शकता अगदी आपण तव्यावरती टाकल्या आपली रोटी छान अशी वरच्या बाजूने फुलत आलेली आहे। तर एक 2 ते 3 मिनिट आपण असंच तव्यावरती ठेवूया। 3 मिनिटांनंतर आपण ही तवा पलटी करूया। तर अशा बाजूने तवा आपण पलटी केलेला आहे। तुम्ही बघू शकता गॅस माझा मध्यम आहे, एकदम जास्त मोठा पण नाही किंवा एकदम बारीक पण नाही, मध्यम गॅस आहे। त्यावरती चारी बाजूने आपल्याला अशा पद्धतीने ही रोटी भाजून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे बघू शकता रोटी आपण छान अशी भाजून घेतलेली आहे। तर यावरती मी थोडंसं बटर लावून घेणार आहे। बटर लावल्याने तंदुरी रोटीला छान अशी चव येते। खालची बाजू पलटून घेऊया। तर इथे बघू शकता खालच्या बाजूने पण किती छान आपलं असं भाजलेलं आहे। या पण बाजूने थोडंसं बटर लावून घेऊया आपण। आणि ही रोटी अगदी खायला हॉटेलमध्ये बाहेर जशी मिळते तशा पद्धतीने लागते आणि बटरने छान अशी चव पण वाढते तंदुरी रोटीची। दोन्ही बाजूने आपण छान असं बटर लावून घेतलेलं आहे आणि भाजून पण घेतलेलं आहे। अशा पद्धतीने बाकीच्या रोटी पण आपण बनवून घेऊया। तर तुम्ही बघू शकता बटर लावल्याने किती मस्त अशी आपली रोटी दिसते आणि वास पण एकदम तंदुरी रोटीचा जबरदस्त येतोय। बाकीचे रोटी पण अशा पद्धतीने मी बनवून घेतलेले आहेत, काढून घेऊया। आणि सर्व रोटी आपण एकसारख्या अशा गॅसवरती भाजून घेतलेले आहेत। तर इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने सर्व रोटी मी बनवून घेतलेली आहेत। दिसायला पण किती मस्त दिसते। आणि एक रोटी तुम्हाला मी मोडून दाखवते। इथे बघू शकता तुम्ही एकदम मऊसूत हलकी फुलकी इथं आपली छान अशी तंदुरी रोटी तयार झालेली आहे। याचा मुटका सुद्धा होतो, तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने छान अशी हलकी फुलकी तंदुरी रोटी आपण बनवून घेतलेली आहे। तर ही रोटी आपण मस्त अशी नॉनव्हेज भाज्यासोबत, व्हेज भाज्यासोबत, कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकतो। तर मी इथं अख्खा मसूर थोडासा केलेला होता आणि त्यासोबत ही तंदुरी रोटी मी बनवलेली आहे आणि अगदी एका बोटाने तुटेल अशी ही आपली इथं मऊसूत तंदुरी रोटी तयार झालेली आहे। तर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ही रोटी बनवताना 1-2 ते 3 तास पीठ छान असं मोराला ठेवा, जेणेकरून तंदुरी रोटी छान अशी मऊसूत होते। तर आज तंदुरी रोटीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बनवून बघा। साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे। धन्यवाद।